मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातीवली गावानंतर आता विक्रमगड तालुक्यातील सव्वादे पाटीलपाडा येथेही अघोरी पूजा आणि जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आलाय। मिळालेल्या माहितीनुसार या पाड्यात गुप्तपणे अघोरी विधी पूजा करण्यात आल्याचं समोर आलंय। आज 23 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी हे प्रकरण उघडकीस आलंय। मात्र या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विक्रमगड तालुक्यातील सव्वादे पाटीलपाडा येथे हा अघोरी पूजेचा प्रकार समोर आलाय। या फोटोंच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की 2 महिलांचे फोटो या ठिकाणी लिंबूंवर लावलेले दिसत आहे। लिंबांवर फोटो लावून त्यासमोर तांदूळ नारळ ठेवण्यात आलेले दिसत आहे। या ठिकाणी पिठाचे बाहुले सुद्धा बनवून ठेवण्यात आले होते, मात्र ते पावसामुळे नाहीसे झालेले दिसत आहे। यामुळे येथे अघोरी विधी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे। मात्र अंधश्रद्धेच्या अशा प्रथा ग्रामीण भागात अजूनही सुरू असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे। मात्र या घटनेची अद्यापही अधिकृत माहिती पोलिसांपर्यंत पोहोचलेली नाहीये, त्यामुळे स्थानिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण आहे। मात्र ग्रामीण भागात अजूनही अशा अंधश्रद्धापूर्ण प्रथा सुरू असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय। मात्र प्रत्यक्षात अघोरी पूजा, जादू टोणा किंवा काळी जादू करणे हे योग्य आहे का आणि खरोखरच जादू टोणा हे खरंच होते का? एखाद्याला करणी बाधा केली असेल तर चांगल्या कामासाठी याचा उपयोग तरी होतो का? कुणाला नुकसान आणि हानी पोहोचवण्यासाठी अशा अघोरी पूजा केल्या जात असतील तर ते योग्य आहे का? अघोरी पूजा किंवा जादू टोण्यामागचं मूळ कारण म्हणजे अंधश्रद्धा आहे का आणि हे समाजासाठी घातक आहे का? आणि कायद्याने हा गुन्हा तर आहेच, मात्र ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्यांना काय वाटते, हे कायद्याने गुन्हा आहे का? खरोखरच जादू, काळी जादू होते का? हा प्रश्न अशा प्रकरणानंतर आता उपस्थित होत आहे आणि याचं उत्तर मिळणे हे देखील कठीण आहे।